कालच्या पिरियडमध्ये गॉस थेरम झाला होता, तो गॉस थेरम त्या ठिकाणी वाचून काढायचा नोट्समधून तुम्ही. चला सिनॉप्सिसची वही काढा. गॉस थेरम जे काही आपण लिहिलेलं आहे किंवा जो गॉस थेरम पाहिला आहे त्याचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. तर सिनॉप्सिसच्या वहीमध्ये गॉस थेरमचे 2 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत, ॲज वेल ॲज त्या ठिकाणी 2 मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन देखील तुम्हाला दिलेले आहेत. लक्ष द्या. पुढं नेक्स्ट पॉइंट, द टर्म ds cos theta divided by r square, the term ds cos theta divided by r square represents the solid angle subtended by the surface ds at charge q. गॉस थेरम आपण वापरतो कशासाठी? गॉस थेरम शिकायचा तरी का बरं? तर त्याच्या ऍप्लिकेशनवर आधारित हा कन्सेप्ट आहे. तर गॉस थेरमचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे इक्वेशन्स काढता येतात. नॉर्मली जर तुम्हाला एखादा क्यू चार्ज दिलेला असेल, त्याच्यापासून r अंतरावर जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर विचारली तर तुम्ही पटकन म्हणता 1/4 pi epsilon into q divided by r square. तिथं तुम्ही त्या ठिकाणी मांडता सरळ सरळ, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हवे जाणारी असेल, निगेटिव्ह चार्ज असेल तर टुवर्ड्स येणारी असेल, संपला विषय. परंतु ज्या वेळेस एखादा सरफेस कम्प्लिटली चार्ज जर केलेला असेल, आता एखादा सरफेस चार्ज 2 पद्धतीने होऊ शकतो किंवा त्या सरफेसवर चार्ज त्या ठिकाणी एकतर युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन असेल किंवा नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन असेल. नीट लक्षात घ्या. युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन या शब्दाचा अर्थ काय होईल की त्या सरफेसवरचा कुठलाही एरिया, आयडेंटिकल एरिया जर तुम्ही चूज जर केले तर त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेझेंट असणारा चार्ज कधीच बदलत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा बॉक्स घेतला आणि त्याला चार्ज केलं, बॉक्सचा समोरचा 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा एरिया जर तुम्ही घेतला आणि त्या एरियावर किती चार्ज आहे तर एवढा चार्ज आहे. दुसरीकडचा 1 बाय 1 सेंटीमीटरचा घेतला, त्याच्यावरही तेवढाच असला पाहिजे. कुठलाही एरिया घ्या, त्याच्यावर असणारा चार्ज किंवा लेंथ घ्या, त्याच्यावर असणारा चार्ज हा कसा पाहिजे? सारखा पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन. त्याच्या विरुद्ध काय असेल? नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन. समजा माझ्या हाताला चार्ज दिला तर शक्यता इथं थोडासा जास्त, इथं कमी आहे, इथं कमी आहे, म्हणजे हाताला साबण लावल्यासारखं. काही ठिकाणी जास्त लागते, काही ठिकाणी कमी लागलं म्हणल्यातला प्रकार भागून जातो. पण असं जेव्हा होईल त्याच्या मागचं एक लॉजिकही लक्षात घ्या. आपण हेही शिकले की कुठलाही चार्ज आपल्या भोवती त्या ठिकाणी काय तयार करतो? इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. आणि या फील्डची स्टडी तुम्ही जशी वेक्टरच्या स्वरूपात करता तशी स्केलरच्या स्वरूपात करता, ज्याला तुम्ही पोटेन्शियल म्हणता. आणि पोटेन्शियलचं इक्वेशन तुम्ही त्या ठिकाणी लिहिता ±1/4 pi epsilon into q divided by r. म्हणजे जिथं चार्ज जास्त असेल त्या ठिकाणचं पोटेन्शियल जास्त असेल आणि जिथं चार्ज कमी असेल त्या ठिकाणचं पोटेन्शियल कसं असेल? कमी असेल. हायर इज द चार्ज, हायर विल बी द पोटेन्शियल, अँड लोअर इज द चार्ज, लोअर विल बी द पोटेन्शियल. हा त्याचा नियम आहे तिथला. मग एखाद्या ठिकाणी पोटेन्शियल जास्त आहे, एखाद्या ठिकाणी जर पोटेन्शियल कमी असेल तर देअर एक्झिस्ट पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे तिथं पोटेन्शियल डिफरन्स असेल. आणि ज्या ठिकाणी पोटेन्शियल मध्ये डिफरन्स असतो त्यावेळेस चार्जेस मूव्ह करायला चालू करतात. कसा? फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, ज्याला आपण त्या ठिकाणी करंट हा शब्द मानतो. म्हणजे याचा अर्थ काय? चार्ज डिस्ट्रीब्यूशन सबस्टन्सवर होऊ शकतं, 2 पद्धतीनं होऊ शकतं. एक
युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन आणि दुसरं नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन. नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन मधली अडचण काय, तिथं पोटेन्शियल मधले डिफरन्सेस यायला चालू होतात, हायर लोअर पोटेन्शियलचे पॉइंट तयार व्हायला चालू होतात. हायर लोअर पोटेन्शियलमुळे त्या ठिकाणी काय व्हायला चालू होईल, त्याच्या सरफेसवर करंट तयार व्हायला चालू होईल, जो आपल्या सिलेबसच्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या स्कोपमध्ये नाही. का बरं नाहीये? इलेक्ट्रो मीन्स चार्ज, स्टॅटिक्स मीन्स ॲट रेस्ट. त्यानं काय करायचं नाही, मूव्ह करायचं नाही. त्यानं मूव्ह केला की आपला टॉपिक बदलला. आपण कुठल्या टॉपिक मध्ये गेलो, निघून करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये गेलो. चार्जेसनं मूव्ह नाही करायचं इथं. मग चार्जेस मूव्ह न करण्यासाठी नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन चालेल का तुम्हाला? बिलकुल नाही चालणार. म्हणजे याचा अर्थ गॉस थेरम तुम्ही इथं शिकता, त्याचं ऍप्लिकेशन घेता. कशासाठी घेता? की एखादा सरफेस युनिफॉर्मली चार्ज जर असेल तर त्याच्यामुळं तयार होणाऱ्या इंटेन्सिटीचं इक्वेशन काढण्यासाठी करता. आता आलं का लक्षात? वाय वी यूज गॉस थेरम. गॉस थेरम वापरतो कशासाठी? कशासाठी शिकतो आपण त्याला? तर गॉस थेरम आपण त्या गोष्टीसाठी शिकतो ज्या ज्या वेळेस युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल त्यावेळेस त्याच्यामुळं तयार होणारं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं इक्वेशन काढण्यासाठी आपण गॉस थेरमचा वापर करतो. म्हणजे गॉस थेरम होल्ड्स गुड. गॉस थेरम होल्ड्स गुड फॉर युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. किंवा तिथं वापरता येतो. कुठं नाही वापरता येणार तुम्हाला? नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला तो काय करता येणार नाही, वापरता येणार नाहीये. आता आलं लक्षामध्ये? म्हणून ह्या सिलेबसमध्ये, ह्या टॉपिकमध्ये जोपर्यंत तुम्ही काम करणार आहात, शेवटपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायची कुठली गोष्ट? युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल. मग आता युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन जर असेल तर किती प्रकारचं असेल? डिपेंडिंग अपॉन द ऑब्जेक्ट. समजा जर तुमच्याकडे एखादा त्या ठिकाणी जर सरफेस वायर सारखा असेल आणि त्या वायरवर जर युनिफॉर्म चार्ज जर असेल तर वायरला आपण त्या ठिकाणी कसा म्हणतो? लेंथ वाईज म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी एका युनिट लेंथवरचा चार्ज आपण बोलत असताना चार्ज पर युनिट लेंथ, म्हणजे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये बोलत असताना आपण त्याला म्हणतो लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन हा शब्द केव्हा अस्तित्वात येईल? ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे असणारा ऑब्जेक्ट हा कसा असेल? लेंथवाईज असेल आणि त्या ऑब्जेक्टला युनिफॉर्मली चार्ज दिलेला आहे म्हणून त्याच्या युनिट लेंथवर प्रेझेंट असणारा चार्ज कसा असेल? सारखा असेल. म्हणून त्याला काय म्हणतात? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. समजा माझ्याकडे एक सिलेंडर आहे, इन्फायनाइट लॉंग आहे. आता इन्फायनाइट लॉंग जर सिलेंडर माझ्याकडे असेल, इमॅजिन दिस, तर त्याचा एरियाचं कंपॅरिझन करू शकाल का बरं तुम्ही? नाही. त्याचे काय खासियत असेल? फक्त आणि फक्त लेंथच ना. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस युनिफॉर्म लॉंग सिलेंडर तुम्ही वापरत असाल तर तुमच्या डोक्यामध्ये त्याला लेंथवाईज चार्ज डिस्ट्रीब्युशनच बोलावं लागेल. आता त्याच्यानंतर जर मी तुम्हाला नंतर म्हटलं माझ्याकडे स्फिअर आहे. आता स्फिअर देखील दोन प्रकारचे असतात. वन इज हॉलो स्फिअर, अनदर इज सॉलिड स्फिअर. समजा मी हॉलो स्फिअर घेतला आणि त्या स्फिअरच्या सरफेसला मस्तपैकी चार्ज दिला. आता कधी कधी आपल्याला उगीच काहीतरी शंका कुशंका वाटतात. चार्ज दिला म्हणजे काय? चमच्याने त्याच्यावर टाकला काय? चार्ज दिला म्हणजे केलं काय? काहीतरी घासलं, केलं, घासून करून त्याच्यामधले काय काढून घेतले? इलेक्ट्रॉन्स काढून घेतले. काय काढून घेतले? त्यातले इलेक्ट्रॉन्स काढून घेतले. आता हा स्फिअर मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी राहतो का? मुंबईमध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतो. त्याच्या घरी चोर झाले का? होऊ दे, मला काय घेणं देणं आहे. त्याच्या घरातले इलेक्ट्रॉन गेले का? जाऊ दे, मला काय घेणं देणं आहे. माझ्या घरातले नाही गेले ना, बस झाला. हे मुंबईचं स्ट्रक्चर. तिथं चालेल का? नाही. तिथं त्या ठिकाणी जर तुम्ही एका बाजूने काढत असाल तर दुसऱ्या ठिकाणचे येतात, ऍडजस्ट होतात आणि चार्ज युनिफॉर्मली काय होतो? त्याच्यावर डिस्ट्रीब्यूट होतो. आता आलं लॉजिक लक्षात? समजा जर हा स्फिअरचा सरफेस आहे, हा स्फिअर एक पूर्ण त्यातला एवढा सरफेस मी हातात दाखवला तुम्हाला. घासलं, केलं, सगळं काही केलं, ह्याच्यातून इलेक्ट्रॉन काढून घेतले मी. ओके. आता मला पुढचं वाक्य सांगा. ह्या सरफेसवर कुठला चार्ज येईल बाळांनो?
कुठला येईल? पॉझिटिव्ह येईल. मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय, सरफेसच्या आतमध्ये कुठला येईल? अरे गाढवानो, तिथंही पॉझिटिव्हच येतो. एका बाजूला पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह चार्ज, अशी प्रक्रिया फक्त आणि फक्त होऊ शकते चार्ज बाय इंडक्शन, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आर नायदर रिमूव्ड नॉर ऍडेड. इथं मी तुमच्यासमोर घासू लागलोय, म्हणू लागलोय, फ्रिक्शन म्हणतोय, आणि तुम्ही लगेच म्हणतात इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह. अरे इकडचे एवढे मोठे इलेक्ट्रॉन काढल्यानंतर ह्या शेजारच्या घरातल्याला शांत थोडीच बसेल, इकडचे काही तिकडे निघून जातील. म्हणजे याचा अर्थ इकडं आणि इकडे चार्ज कसा असेल? युनिफॉर्म असेल. आता आलं लक्षात? समजा एक प्लेट घेतली आणि एक प्लेट घेतली तुम्ही हातामध्ये, घासून एका बाजूचे इलेक्ट्रॉन काढून घेतले, दुसऱ्या बाजूला काहीच नाही, असं होईल का? तर त्या बाजूला जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर दुसऱ्या बाजूला देखील कुठला असतो? पॉझिटिव्हच चार्ज असतो. हे लॉजिकली लक्षात घ्या तुम्ही, आपण हे इमॅजिनच करत नाही. मग आता मी या ठिकाणी चार्ज डिस्ट्रीब्युशन हा प्रकार म्हणतो. चार्ज डिस्ट्रीब्युशन युजली 3 प्रकारमध्ये मोडतो. एक लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, नंबर 2 सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन, आणि नंबर 3 व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन केव्हा असेल? जेव्हा माझ्याकडे मटेरियल वायरच्या स्वरूपात असेल किंवा एखादा इन्फायनाइट लॉंग सिलेंडर असेल तर त्या ठिकाणी लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल, कारण लेंथवाईज असेल. परंतु माझ्याकडे एखादा हॉलो स्फिअर जर असेल तर त्या ठिकाणी चार्ज फक्त कुठं असेल? सरफेसवर असेल. म्हणून त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल? इट इज अ सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि तोच जर स्फिअर मी जर एखादा सॉलिड स्फिअर घेतला, हॉलो नाही घेतला, आता सॉलिड स्फिअर घेतला, तर त्या ठिकाणी त्याला चार्ज दिल्यानंतर त्याच्या आत वगैरे सगळीकडे चार्ज तयार होतो. म्हणजे याचा अर्थ त्याच्या व्हॉल्यूम मध्ये चार्ज तयार झाला. म्हणून त्या ठिकाणी कसा असेल? व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणून किती प्रकार आहेत चार्ज डिस्ट्रीब्युशनचे? 3. वन इज लेंथवाइज, another is surface area wise, and third one is volume wise or cubicle wise. अरे परत 11वीच्या हिट मध्ये जाणारे लिनियर एक्सपान्शन, सुपरफिशियल एक्सपान्शन, क्युबिकल एक्सपान्शन. लिनियर म्हणजे लेंथ वाईज, सुपरफिशियल म्हणजे सरफेस एरिया वाईज, क्युबिकल म्हणजे व्हॉल्यूम वाईज. इथेही तेच आहे, नवा काहीच नाहीये. समजा जर माझ्याकडे यल लेनचा सिलेंडर जर असेल आणि या यल लेनच्या सिलेंडरला जर मी टोटल चार्ज जर क्यू दिलेला असेल तर लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा किंवा लॅम्बडा बारनं दाखवलं जातं, इज नथिंग बट चार्ज पर युनिट लेंथ. म्हणून याचं युनिट असेल त्या ठिकाणी कूलम्ब पर मीटर असेल, आणि कूलम्ब पर मीटर आहे म्हणून त्या ठिकाणी m0 l -1 T1 A1 हे त्याचे काय असतील? डायमेन्शन असतील. कारण कूलमला कशाने रिप्लेस करतो आपण? एम्पियर सेकंदने करतो, म्हणून त्या ठिकाणी एम्पियर सेकंद आलाय तिथं. जर माझ्याकडे सरफेस एरिया जर एखाद्या ठिकाणी A असेल आणि जर त्या ठिकाणी त्या सरफेस एरियावर जर मी क्यू चार्ज जर देत असेल तर त्या ठिकाणी सरफेस चार्ज डेन्सिटी जी रिप्रेझेंट केली जाते कशाने? सिग्मा. सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज नथिंग बट क्यू डिवाइडेड बाय ए किंवा चार्ज पर युनिट एरिया. म्हणून त्याचा युनिट त्या ठिकाणी असेल कूलम्ब पर मीटर स्क्वेअर आणि त्याचे डायमेन्शन असेल m0 l -2 T1 A1. हे तुमचे डायमेन्शन असतील. जर माझ्याकडे एखादं V व्हॉल्यूम आहे आणि त्या V व्हॉल्यूमला जर मी त्या ठिकाणी टोटली Q चार्ज जर दिलेला असेल तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी त्याला त्या ठिकाणी म्हणता येईल टोटल चार्ज डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम. म्हणजे याचा अर्थ कूलम्ब पर मीटर क्यूब किंवा या ठिकाणी असेल m0 l -3 T1
A1 हे त्याचे डायमेन्शन्स असतील. आता तुम्ही म्हणाल की सर आपल्या कामाचं आहे का सर हे सगळं? आपल्या कामाचे दोघ आहेत. सिलेंडर आहे म्हणून याचा फायदा होतो आणि त्या ठिकाणी स्फिअर वगैरे आहे म्हणून याचा फायदा होतो. हे आपल्या कामाचं नाहीये. पण याची उत्तरं डायरेक्ट तोंडी येतात. का बरं येतात? एक लक्षात घ्या. हा, इलेक्ट्रिक फील्डची स्टडी दोन पद्धतीनं करतो. कशा कशा? वेक्टर आणि स्केलर. वेक्टरच्या पद्धतीनं स्टडीला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्डची स्टडी वेक्टरच्या फॉर्म मध्ये करतो, त्याला काय म्हणतो? मॅग्नेटिक इंडक्शन. ग्रॅव्हिटेशनची आपण वेक्टरच्या फॉर्म मध्ये स्टडी करतो, त्याला काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी, किंवा ज्यालाच वी कॉल इट ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे याचा अर्थ समजा जर एखादा सॉलिड स्फिअर असेल तर सरफेसवर, जसं पृथ्वी, इकडं काय करायचं? इकडं सॉलिड स्फिअर ठेवायचा, इकडं पृथ्वी ठेवायची. इकडं सॉलिड स्फिअर ठेवला की जी ची व्हॅल्यू, स्फिअर ठेवला, चार्ज दिला, इकडं पृथ्वी आहे म्हटल्यानंतर जी ची व्हॅल्यू G इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R². इथं म्हणल्याबरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस किंवा नियर द सरफेस सांगता येते. याचं जसं जसं आत जाईल तुम्ही GD काढत जाता, G ॲट डेप्थ D. सिमिलरली इथंही घुसताना तेच नियम अप्लाय होतात, बाकी काही फरक पडत नाही. पण ते आपल्याला सिलेबस मध्ये नाही म्हणून आपण त्याला जास्त डोकं आपलं काय करायचं नाही, खर्च करायचं नाही. म्हणून पुढचा पॉइंट सिनॉप्सिस मध्ये, Gauss theorem is being used. Next point, Gauss theorem is being used to determine electrical intensity due to uniform charge distribution. Due to uniform charge distribution. Full stop. Next point. The uniform charge distribution is being divided into three parts. Number one, linear charge distribution. तिथंच लिहा, त्या linear charge distribution मध्येच number 1 मध्ये तिथंच खाली लिहा. If Q charge is being given to a length L, then linear charge density or the charge per unit area is काय असेल? लॅम्बडा इज इक्वल टू, खाली घ्या, लॅम्बडा इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय L, having unit coulomb per meter, and dimensions M0, L-1, T1, A1. त्याच्यानंतर नंबर 2, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन. Whenever a charge Q is being given to a surface area capital A, then surface charge density or
charge per unit area is खालच्या वेळी sigma is equal to Q divided by A having unit coulomb per meter square and dimensions m0 L minus 2 T1 A1. त्याच्यानंतर नंबर 3 volume charge distribution. If Q amount of charge is being given uniformly to a volume V, then volume charge density or charge per unit of volume is rho is equal to Q by V having unit coulomb per meter cube and dimension m0 L minus 3 T1 A1. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली या ठिकाणी की आता आपल्याला गॉस थेरमचे ऍप्लिकेशन्स पाहायचे आहेत आणि गॉस थेरमचे ऍप्लिकेशन याच्यासाठी पाहायचे आहेत तर या ठिकाणी आपण वेगवेगळे सरफेसेस घेणार आहोत आणि त्या सरफेसेस मुळे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही सरफेसेस आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यांना जो काही चार्ज दिलेला आहे तो चार्ज कंपल्सरी कसा असला पाहिजे, युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन असलं पाहिजे. मग भले ते लेंथ वाईज असेल, भले ते सरफेस एरिया वाईज असेल किंवा कशाही वाईज असेल, त्याचं काही घेणं नाही देणं नाही. मात्र त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. आता याच्यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन या ठिकाणी असं आहे, माझ्याकडे एक स्फिअर आहे आणि या स्फिअरची रेडियस आहे कॅपिटल आर आणि या स्फिअरला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, युनिफॉर्म चार्ज दिलेला आहे such that capital Q is the total charge present on the surface of the sphere. जर स्फिअरच्या सरफेसवर Q चार्ज जर असेल, स्फिअरचा रेडियस जर त्या ठिकाणी कॅपिटल आर इतका असेल तर मला म्हणता येईल या स्फिअरची सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा ज्यालाच आपण काय म्हणतो चार्ज पर युनिट एरिया काय असेल, टोटल चार्ज डिवाइडेड बाय एरिया. चार्ज किती दिलाय, Q दिलेला आहे, सरफेस एरिया किती असेल 4 पाय r स्क्वेअर, म्हणजे याचा अर्थ असेल Q डिवाइडेड बाय काय असेल या ठिकाणी 4 पाय r स्क्वेअर एवढा असेल. आता त्यांनी काय म्हणलंय तुम्हाला, हे तुम्हाला दिलेलं सगळं झालं. आता त्यांनी आता तुम्हाला त्या ठिकाणी म्हणलंय सरळ सरळ की या युनिफॉर्मली चार्ज स्फिअर मुळे तयार होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तुम्हाला काढायची आहे ॲट अ पॉइंट कुठं, आउटसाइड द स्फिअर, at a point near the surface of the sphere, आणि नंबर 3 at a point inside the sphere. म्हणजे याचा अर्थ 3 पॉइंट दिलेले आहेत. 3 पॉइंट पैकी एक पॉइंट कसा आहे, आउटसाइड द स्फिअर आहे. दुसरा पॉइंट कसा आहे, एकदम नियर टू द सरफेस आहे, म्हणजे आज गुड्या सरफेसवरच आहे तो. आणि तिसरा पॉइंट त्यांनी तुम्हाला दिलेला आहे तो कसा आहे, इनसाइड द चार्ज स्फिअर आहे. आता लक्ष द्या, मला इंटेन्सिटी काढायची, मला इंटेन्सिटी इथं काढायची. इंटेन्सिटी काढण्यासाठी चार्ज सरफेस त्यांनी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी हा एक पी पॉइंट मला दिलेला आहे जो त्या ठिकाणी तुमच्या सेंटर ऑफ द स्फिअर पासून स्मॉलर अंतरावर आहे आणि आउटसाइड आहे आणि त्याच्या वरची मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे. आणि काढण्यासाठी मला काय करायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गॉस थेरम वापरायचा आहे. जर मला गॉस थेरम वापरायचा असेल तर पहिला नियम, गॉसियन सरफेस मला कन्सिडर करावा लागेल. गॉसियन सरफेस म्हणल्याबरोबर इट मस्ट बी क्लोज्ड इन नेचर असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी सगळ्यात एक सुंदर काम करतो, कन्सिडर ए गॉसियन सरफेस in the form of
अ कॉन्सेंट्रिक स्फिअर ऑफ रेडियस स्मॉल r. म्हणजे हा गॉसियन स्फिअर मी त्या ठिकाणी कन्सिडर केला किंवा गॉसियन सरफेस त्या ठिकाणी कन्सिडर केला आणि तो स्फिअर आहे म्हणजे एनक्लोज्ड आहे, बंद आहे. आणि हा पी पॉइंट त्या गॉसियन सरफेसवर आहे. आता या गॉसियन सरफेस माझ्याकडे आला, मला आता गॉस थेरम मध्ये परत घुसावं लागेल. गॉस थेरमचा माझ्याकडे नियम आहे, TNEI इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. आणि TNEI शब्द म्हणल्याबरोबर माझ्यासमोर डोळ्यासमोर कोण उभा राहतं? ॲप्सिलॉन E इंटू कॉस थीटा इंटू DS हे उभं राहतं माझ्या नजरेसमोर. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक काम करता आलं पाहिजे. आपण परत जाऊयात इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पाशी. हा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मधली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, दे स्टार्ट्स फ्रॉम एंड्स ऑन निगेटिव्ह. ओके, हा, दे नेवर इंटरसेक्ट विथ ईच अदर, दे ऑलवेज स्टार्ट नॉर्मल टू द सरफेस. ज्या ज्या वेळेस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स सरळ सरळ असतील, वाकड्या नाही आहेत, सरळ सरळ असतील, काय करतील? दे themselves indicate or give the direction of electric intensity. Yes or no? हे आपण पाठ करण्यासाठी नाहीये, ह्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला. इथं माझ्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून या ठिकाणून ही लाईन ऑफ फोर्स निघाली, पण ही लाईन ऑफ फोर्स सरळ आहे, सरळ आहे म्हणजेच ही डायरेक्शन कुणाची आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची आहे. ही या ठिकाणी ही देखील अशी आहे, ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. या ठिकाणी ही अशी असेल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इथं या ठिकाणी ही असेल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ही अशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल सगळ्यामुळं. कारण आतल्या चार्ज सरफेसला लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्ट्स नॉर्मल टू दी सरफेस. मग आतल्या स्फिअरला जर त्या नॉर्मल निघत असतील तर जाताना बाहेरच्या स्फिअरला कशा जातील? का बरं जातील? का बरं जातील? कारण दे आर कॉन्सेंट्रिक स्फिअर्स. मी जर तुम्हाला म्हणलं हे दोन स्फिअर कॉन्सेंट्रिक आहे, तर याचा अर्थ अजून काय होईल? इथं या दोघांमध्ये जेवढं अंतर तेवढंच अंतर इथं, तेवढंच इथं, तेवढंच इथं, तेवढंच इथं, तेवढंच इथं, तेवढंच इथं आणि तेवढंच इथं. इंटेन्सिटी बद्दल मला खासियत माहिती आहे. इंटेन्सिटी इज इक्वल टू मला माहिती आहे 1/4 पाय एप्सिलॉन इंटू क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे माहिती आहे मला. म्हणजे काय माहिती आहे? एक गोष्ट माहिती आहे, जर चार्जची मॅग्निट्यूड बदलत नसेल आणि अंतर जर बदलत नसेल तर त्या ठिकाणी इंटेन्सिटी कॉन्स्टंट. चार्जची काय नाही बदलली पाहिजे? मॅग्निट्यूड. आणि काय बदललं नाही पाहिजे? अंतर किंवा डिस्टन्स. हे जर बदलत नसेल तर त्या ठिकाणी इंटेन्सिटी देखील बदलत नाही. आता पहा, मी दोन वाक्य परत इथं म्हणतो. पहिलं वाक्य, इथं जेवढा चार्ज आहे तेवढा इथं आहे, 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 तेवढा इथं. का? का? बिकॉज इट इज अ युनिफॉर्मली चार्ज स्फिअर. नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे का आपल्याला? नाही. आपल्या सिलेबस मध्ये फक्त कोण आहे? युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. मग स्फिअरवर जर युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे कुठल्याही पॉइंटला जा त्या ठिकाणी चार्ज कसा आहे? सारखा आहे. यस ऑर नो? म्हणजे कुठेही जा त्या ठिकाणी चार्ज सारखा. हा चार्ज सारखा. कुठेही जा कॉन्सेंट्रिका असल्यामुळं, कुठेही जा कॉन्सेंट्रिका असल्यामुळं अंतर देखील सारखं. म्हणजे अंतरही बदलत नाहीये. म्हणजे याचा अर्थ इंटेन्सिटी काय होईल? बदलणार नाही. म्हणजे इथं जेवढी इंटेन्सिटी असेल तेवढी जिथं असेल, तेवढी जिथं असेल, तेवढी जिथं असेल, सगळ्या ठिकाणी तेवढीच असेल. आता मी या पी पॉइंटच्या भोवती एक काम करतो, एक सरफेस DS घेतो. यस,
हा, जर मी ds सरफेस घेतलेला असेल तर मला त्या ठिकाणी घ्यावं लागेल काय, वेक्टर ds. हा बिचारा वेक्टर ds कसा घ्यायचा असतो, कसा घ्यायचा असतो, परपेंडिक्युलर टू द गिवन सरफेस, ऑलवेज इन आउटवर्ड डायरेक्शन. बघा बरं, हा ds सरफेस असा आहे, याला परपेंडिक्युलर आउटवर्ड कुठं जाईल माझा, बाहेर जाईल का आत जाईल, का असा जाईल का असा जाईल, नक्की. म्हणजे याचा अर्थ ही डायरेक्शन असेल कुणाची, वेक्टर ds ची. काय दिसलं, वेक्टर ds आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आर इन सेम डायरेक्शन मध्ये आहे, याचा अर्थ थीटा इज इक्वल टू 0 कॉमा कॉस थीटा इज इक्वल टू 1. यस और नो. म्हणून मला या ठिकाणी म्हणता आलं TNEI ऑन सरफेस ds इज इक्वल टू काय लिहू, एप्सिलॉन इंटू E इंटू ds. कारण कॉस थीटाची किंमत किती झाली, 1 झाली. जर एवढ्याशा सरफेसवर एवढा TNEI जर असेल तर अख्ख्या गॉसियन सरफेसवर किती असेल, the TNEI over the complete surface is equal to integration what, epsilon into E into ds. इंटिग्रेशनचा नियम काय, कॉन्स्टंट असणाऱ्याला बाहेर काढून घ्या. एप्सिलॉन कोण, मीडियमची परमिटिव्हिटी. मीडियम बदललाय का आपण इथं, कुठं नाही, म्हणून ते घेतलं त्याला बाहेर एप्सिलॉन. आत्ताच आपण प्रूव्ह काय केलं, इथं घ्या इथं घ्या इथं घ्या कुठेही घ्या, इंटेन्सिटी कशी आहे, का बरं सेम आहे, दोन गोष्टीमुळे आहे. एक, आतमधल्या स्फिअरवर चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी चार्ज सारखा आहे. आणि नंबर 2, हे कॉन्सेंट्रिक स्फिअर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणचं अंतर देखील सारखं आहे. म्हणजे चार्ज बदलत नाही, अंतर बदलत नाही, म्हणून सगळ्या ठिकाणची काय बदलणार नाही, इंटेन्सिटी बदलणार नाही. म्हणजे इंटेन्सिटी इज युनिफॉर्म ऑन गॉसियन सरफेस. मग ती युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून त्या बिचाराला घेतलं बाहेर, इंटिग्रेशन ऑफ ds. आता या ठिकाणी याची रेडियस आर आहे, ds 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 सगळा घेतला तर काय येईल, हा बाहेरच्या स्फिअरचा सरफेस एरिया येईल, किती येईल, 4 पाय r स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय होईल, एप्सिलॉन इंटू E इंटू 4 पाय r स्क्वेअर, इक्वेशन 1. म्हणजे मी कशाचं इक्वेशन काढलं, TNEI चं काढलं. म्हणजे गॉस थेरमची काय, कुठली बाजू काढली, डावी बाजू काढली. कारण गॉस थेरमची डावी बाजू काय होती, TNEI. उजवी बाजू काय होती, समेशन ऑफ क्यू. TNEI इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. मी डावी बाजू TNEI काढून घेतली, इतकी आली माझी. आता उजवी बाजू काढायची. उजवी बाजू काय आहे, समेशन ऑफ क्यू. समेशन ऑफ क्यू म्हणजे काय, द टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय द गॉसियन सरफेस. आता हा जो स्फिअर आहे, हा जो स्फिअर आहे, ह्या स्फिअरनं किती चार्ज एनक्लोज केला असेल, अहो जेवढा चार्ज आतमध्ये असेल तेवढा सगळा केला असेल ना. मग या स्फिअरवर किती चार्ज आहे आतमध्ये, कॅपिटल क्यू एवढा आहे. म्हणजे याचा अर्थ मला काय म्हणता येईल, समेशन ऑफ क्यू इज इक्वल टू कॅपिटल क्यू, इक्वेशन 2. म्हणजे याचा अर्थ इक्वेशनची डावी बाजू कळाली, उजवी बाजू पण कळाली. मग आता वाक्य म्हणेन मी, अकॉर्डिंग टू गॉस थेरम. नाउ व्हॉट इज अकॉर्डिंग टू गॉस थेरम, TNEI इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. म्हणून एप्सिलॉन इंटू E इंटू 4 पाय r स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल क्यू. किंवा यालाच म्हणेन E आउटसाइड इज इक्वल टू, आउटसाइड आहे ना पॉइंट, बाहेर आहे, म्हणून E आउटसाइड इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन इंटू क्यू डिवायडेड बाय r स्क्वेअर, असं मला म्हणता येईल. किंवा हळूच मला जर या इक्वेशनला इथं वर कॅपिटल R स्क्वेअर न गुणाकार आणि R स्क्वेअर न जर भागाकार केला असता तर बघा बर, Q डिवायडेड बाय 4 पाय R स्क्वेअर म्हणजे कोण आहे, अरे सिग्मा आहे तो. लक्षात घ्या, Q डिवायडेड बाय 4 पाय R स्क्वेअर म्हणजे कोण आहे, सिग्मा.
म्हणजेच काय लिहू, सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन इंटू स्मॉल आर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ हे दोन इक्वेशन या ठिकाणी तयार झाले, 1 आणि 2. केव्हा? when the point is outside the charged sphere. काही अडचण? आता जर हा P पॉइंट इथं आला असता आणि हे जर r' अंतर असतं तर आरच्या ठिकाणी मला r' लिहावं लागलं असतं. अजून जवळ आला, अजून जवळ आला, अजून जवळ आला, इथंच आला एकदम. आता स्मॉल r इज इक्वल टू व्हॉट? when the point is near असताना स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल आर. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नियर द सरफेस, सरफेसच्या जवळ किती असेल तर 1/4 पाय एप्सिलॉन इंटू क्यू डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर. तर स्मॉल आरच्या ठिकाणी मला काय ठेवावं लागेल? कॅपिटल आर. आता लक्षात घ्या, किंवा याला म्हणतात, यालाच म्हणतात क्यू डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे कोण? सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन. याचे हे दोन इक्वेशन झाले. आता लक्ष द्या, तुमचा पी पॉइंट आता आत गेला इथं इनसाइड. याचा गॉसियन कॉन्सेंट्रिक स्फिअर काढा. हा असा आला. ह्या गॉसियन स्फिअरनं किती चार्ज त्याच्यामध्ये एनक्लोज केलाय? काहीच नाही, कारण अख्खाच्या अख्खा चार्ज इकडे बाहेर आहे त्याच्या. म्हणजे चार्ज एनक्लोज्ड किती आहे? 0. चार्ज एनक्लोज्ड इज 0 म्हणजे त्याचा अर्थ समेशन ऑफ क्यू इज इक्वल टू 0 म्हणजेच TNEI इज इक्वल टू 0. म्हणून त्या ठिकाणी E इनसाइड इज इक्वल टू काय असेल? 0. ही झाली एक बाजू. आणि या ठिकाणी व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन असतं तर एवढा पार्ट सोडून एवढ्या मधला चार्ज तुमच्याकडे राहिला असता शिल्लक. म्हणून असं म्हणता आलं असतं का? नाही. म्हणून ते आपल्या सिलेबसलाच ठेवलं नाही. ताप नको, कारण आपल्या सिलेबसला काय नाहीये? व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन नाहीये. ओनली लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन अँड सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. नियम काय केला होता? इंटेन्सिटी कशी म्हणली होती आपण गॉसियन सरफेसवर? युनिफॉर्म. किती रिझनमुळं? 2. कशामुळं? एक युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि नंबर 2 कॉन्सेंट्रिक स्फिअर्स. त्यामुळे इंटेन्सिटी सरफेसवर कशी असेल? युनिफॉर्म असेल. आणि फक्त आपण काय केलं तर त्या ठिकाणी दोन्ही इक्वेशन काढले, TNEIचं आणि समेशन ऑफ क्यूचं. त्यांना इक्वेट केलं आणि डायरेक्टली उत्तर काढलं. बाकी काही केलेलं नाहीये. आता लक्ष द्या, एक नवा पॉइंट या ठिकाणी मला मांडायची इच्छा आहे आणि तो पॉइंट तुम्हाला माहित असणं देखील गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल या दोघांना भेटलो, या दोघांबरोबर गप्पा मारल्या, त्याच्यानंतर आपण एक युनिट तिथं घेतलं होतं आणि ते युनिट होतं रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी काढलं होतं E इज इक्वल टू मायनस dV बाय dx. The negative potential gradient is electric intensity. किंवा in the direction of intensity the potential goes on decreasing. ही वाक्यरचना आपण तिथं मांडली होती. आता लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये येता, पोटेन्शियल म्हणजे काय? वर्क डन. वर्क केव्हा होतं बाळांनो? जर फोर्स असेल तरच वर्क होणार आहे, आणि फोर्स नसेल तर काही संबंध नाही वर्कचा. एखाद्या युनिट चार्जला इन्फिनिटी कडून आणत असताना इथपर्यंत वर्क होईल, आणि ते वर्क म्हणजे काय असेल? इथलं सरफेस जवळचं पोटेन्शियल असेल. पण सरफेसच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथं फोर्सेसच कुठले नाही आहेत, कारण सगळे एकमेकाला काय करून टाकू लागलेत? कॅन्सल. कारण आतल्या बाजूला युनिफॉर्म जर पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर इकडून येणारा, इकडून येणारा, इकडून येणारा, इकडून येणारे सगळे फोर्सेस एकमेकाला काय करतील? गायब करतील. म्हणजे रिझल्टंट फोर्स आतल्या बाजूला किती असेल? 0. आणि ज्या ज्या वेळेस फोर्स नसतो त्या त्या ठिकाणी पोटेन्शियल कधीच बदलत नाही. म्हणजे बाहेर जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पोटेन्शियल आतमध्ये सगळ्या पॉइंटला असेल. सगळ्या पॉइंटला जर सेम पोटेन्शियल असेल तर चेंज इन पोटेन्शियल किती असेल? पोटेन्शियल जर सारखा असेल तर चेंज इन पोटेन्शियल किती असेल? 0. dV कोण आहे?
चेंज इन पोटेन्शियल पर युनिट डिस्टन्स. आतमध्ये एवढं अंतर कापलं, किती पोटेन्शियल बदललं? काहीच नाही, तेवढंच राहिलं. मग डीव्ही किती आला? 0 झाला. म्हणजे आतल्या बाजूला व्ही कसा असतो? इट इज अ कॉन्स्टंट. ॲज व्ही इज अ कॉन्स्टंट, डीव्ही इज इक्वल टू 0. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड इज 0. ह्या इक्वेशन वरून देखील तुम्हाला काय करता येतं? सांगता येतं. म्हणजे इथूनही तुम्हाला बोलता येईल, तिथूनही बोलता येईल. इथं बोलत असताना तुम्ही गॉस थेरमचा वापर करता. समेशन ऑफ क्यू, त्यानं कुठला चार्ज एन्क्लोज केलं नाही म्हणून त्याला 0 म्हणतात, आणि म्हणून त्याच्यावरून ई इनसाइड 0 म्हणतात. एक नवा कन्सेप्ट इथं तुम्हाला मांडता येतो. व्ही इज अ कॉन्स्टंट आतल्या बाजूला, आणि ती किती असतं? तर इट इज ऑलवेज व्ही नियर द सरफेस. व्ही नियर द सरफेस किती असायला पाहिजे? इट इज ऑलवेज प्लस और मायनस 1/4πε इंटू क्यू डिवायडेड बाय आर. समजा जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर प्लस, समजा जर निगेटिव्ह चार्ज असेल तर मायनस. एवढाच फरक आहे, कारण ती स्केलर क्वांटिटी आहे. कधी प्लस येईल तर कधी मायनस येईल. पॉझिटिव्ह चार्जमुळे पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह चार्जमुळे निगेटिव्ह पोटेन्शियल. म्हणून हे पॉईंट देखील आपल्याला तिथं काय करायचे आहेत? ऍड करायचे आहेत. म्हणून सिनॉप्सिसच्या वहीमध्ये घ्या. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू uniformly charged sphere. Electric intensity due to uniformly charged sphere. ही मेन हेडिंग झाली. खाली लिहा पहिला पॉइंट. स्फियर ऑफ रेडियस कैपिटल R, a sphere of radius capital R is being given total charge capital Q, is being given total charge capital Q such that surface charge density is खालच्या वळी सिग्मा इज इक्वल टू काय येईल? सिग्मा इज इक्वल टू Q डिवायडेड बाय 4π कॅपिटल R स्क्वेअर. पुढचा पॉइंट. assumption of Gaussian surface. Assumption of Gaussian surface in the form of concentric sphere of radius smaller. तिथं ब्रॅकेट मध्ये लिहा स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर, स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर, ब्रॅकेट कंप्लीट. द इंटेन्सिटी इज अ युनिफॉर्म. The intensity is a uniform on Gaussian surface, because of uniform charge distribution, because of uniform charge distribution and concentric nature म्हणून खालच्या ओळीत ई आउटसाइड, ई कॅपिटल आउटसाइड सफिक्स मध्ये लिहा खाली, ई आउटसाइड इज इक्वल टू, हे पॉइंट जर बाहेर असेल तर ई आउटसाइड इज इक्वल टू 1/4πε
into capital Q divided by small r square किंवा इज इक्वल टू याचं दुसरं रूप सिग्मा इंटू कैपिटल आर स्क्वेअर डिवाइडेड बाय एप्सिलॉन इंटू स्मॉल आर स्क्वेअर याचं दुसरं रूप sigma into capital R square divided by epsilon into small r square. Next point. When the point is on this surface, small r is equal to capital R, small r is equal to capital R, म्हणून खालच्या ओळीत ई सरफेस इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन इंटू कैपिटल क्यू डिवाइडेड बाय कैपिटल आर स्क्वेअर किंवा इज इक्वल टू काय येईल उत्तर सिग्मा डिवाइडेड बाय एप्सिलॉन sigma divided by epsilon. त्याच्यानंतर next, when the point P is inside the charged sphere, point P is inside the charged sphere, खालच्या ओळीत E inside is equal to 0, E suffix in is equal to 0. ह्याचे दोन रिझन लिहूत. Reason 1, पहिला reason, as the charge enclosed by Gaussian surface is 0, as the charge enclosed by Gaussian surface is 0, that is summation of Q is equal to 0, hence TNEI is equal to 0. Hence TNEI is equal to 0. म्हणून TNEI ची किंमत 0 येते. समेशन ऑफ Q ची किंमत 0 आहे म्हणून TNEI ची किंमत 0 आहे म्हणजेच E इनसाइड किती आला 0 आला. त्यानंतर रिझनिंग 2, सेकंड रिझनिंग, the electric potential at every point inside the sphere is a constant which is equal to the potential present at this surface which is V is equal to 1/4 pi epsilon into Q divided by capital R, capital Q divided by capital R. खाली लिहा, as V is a constant, dV is equal to 0. बरोबर आहे. चेंज इन पोटेन्शियल किती असेल 0, कारण V कॉन्स्टंट आहे सगळीकडे. as V is a constant, dV is equal to 0, and as E is equal to काय फॉर्म्युला आपला minus dV upon dx, hence E is equal to 0. कारण dV ची किंमत 0 होते म्हणून त्या ठिकाणी इंटेन्सिटी 0 होतो. dV 0 का होतो, कारण V कॉन्स्टंट असतो. ही त्याची दुसरी रिझनिंग. पुढच्या लेक्चरमध्ये मोस्टली पुढचे दोन्ही संपून जातील, म्हणजे उद्या ऍप्लिकेशन आपले संपून जातात.